नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा टेक्निकल पाहणार आहोत. एक मल्टीबॅगर कंपनीचा टेक्निकल पाहणार आहोत, ज्या कंपनीचं नाव आहे बजाज फिंझर्व लिमिटेड. या कंपनीचा शेअरचा चार्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे. या 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी एक ट्रँगल तयार झालेलं आहे. हे ट्रँगल का तयार झालेलं आहे? बजाज फिंझर्व कंपनीचा शेअर 2022 सप्टेंबरमध्ये स्प्लिट झाला होता आणि एखादा शेअर जर स्प्लिट झाला तर त्या शेअरमध्ये 1 वर्षापर्यंत 1-1.5 वर्षापर्यंत मुवमेंट पाहिजे तशी मिळत नाही. तर हा 2022मध्ये स्प्लिट झालेला शेअर आहे आणि आता 2024 चालू आहे, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये पाहिजे तशी मुवमेंट याच्यामध्ये मिळाली नाही किंवा ब्रेकआउट मिळालेला नाही. तर आता आपण 1 मंथ टाईम फ्रेम लावूया. वन मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी एक ट्रँगल तयार झालेले आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 22-23 कॅन्डल ज्या आहेत त्या कॅन्डलमध्ये मुवमेंट नाही, म्हणजे या स्टॉकने ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन असं काही दिलेलं नाही. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये ब्रेकआउट देण्याची शक्यता आहे, कारण की हे जे सपोर्ट आहेत हे सपोर्ट वर जात आहेत, हे सपोर्ट वर जात आहेत आणि रेजिस्टन्स खाली येत आहे आणि एक ट्रँगल या ठिकाणी तयार झालेला आहे. जर या ट्रँगलचा ब्रेकआउट या स्टॉकने दिला, या ट्रँगलचा ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून जर वर गेला तर याच्यामध्ये मिळणारे टार्गेट जे आहे खूप मोठे मिळू शकते. हा ट्रँगलचा जो सुरुवातीचं जे अंतर आहे, हे अंतर आहे सुरुवातीचे, एवढे जे अंतर आहे एवढाच टार्गेट येणाऱ्या दिवसामध्ये मिळू शकेल. तर अशी ही मल्टीबॅगर कंपनी आहे, लार्ज कॅप कंपनी आहे, स्प्लिट झालेला शेअर आहे. 2 वर्षामध्ये पाहिजे तशी मुवमेंट नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला टार्गेट मिळू शकते. ब्रेकआउटची शक्यता आहे. पाहूया काय होतं त्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळेल. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे, बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.